चर्चा करायची आहे। मनोज दादांना आंदोलनाची वेळ येणार नाही अशा पद्धतीनं शासन काम करेल अशा पद्धतीची भूमिका देखील प्रसाद लाड यांनी मांडलेली आहे। त्यांच्यावर हे माझी आणि त्यांची भेट 1 महिन्यापूर्वी झाली होती। त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आपल्या सगळ्यांना जे माहिती आहे की प्रसाद लाड साहेब तिथं त्यांना भेटायला गेलेले होते आणि त्याच्यानंतर ते विखे पाटील साहेबांची चर्चा करणार होते, कारण विखे पाटील साहेब त्या समितीचे अध्यक्ष आहेत, मी देखील त्या समितीचा सदस्य आहे। पण मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका ही महायुतीच्या सरकारची एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असल्यापासूनची आहे। आज देवेंद्रजी देखील त्याच पद्धतीनं काम करत आहेत। त्याच्यामुळं मनोजदादा जरांगेंच्या ज्या काही शंका असतील ते सरकार म्हणून आम्ही दूर करतो। जर त्या आंदोलनादरम्यान माझा मृत्यू झाला तर त्याला सर्वस्वी देवेंद्र फडणवीस हे जबाबदार असतील असं ते म्हणतात। नाही, मला असं वाटतं की या संदर्भामध्ये प्रसाद लाडांनी त्यांच्याशी जाऊन सविस्तर चर्चा केलेली आहे। प्रसाद लाड साहेबांचा कालच मला फोन होता की या संदर्भात चर्चा करायची आहे, विखे पाटील साहेबांची चर्चा करायची आहे। मनोजदादांना आंदोलनाची वेळ येणार नाही अशा पद्धतीनं शासन काम करेल अशा पद्धतीची भूमिका देखील प्रसाद लाड यांनी मांडलेली आहे। त्यांच्यावर आम्ही चर्चा करू आणि भविष्यातली आमची भूमिका मराठा समाजाबद्दलची जी सकारात्मक आहे ती तशीच ठेवून पुढे जाऊ।